ओम शांती. आजच्या या 7व्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण महत्वाचे 2 पॉइंट्स पाहणार आहोत. एक म्हणजे कल्पवृक्ष आणि दुसरं म्हणजे ईश्वरीय महावाक्य. तर काल आपण पाहिलं कर्मांची गहन गती कशा पद्धतीने फक्त या एकाच जन्माच्या कर्मांवर अवलंबून नाहीये. तर आता जे काही आपल्याला प्राप्त होत आहे हे आपल्या 63 जन्मांचा कलेक्टिव्ह इफेक्ट आहे. त्यामुळेच बऱ्याच वेळेला आपल्या मनात अनेक प्रश्न पडतात, हे असं का? तर त्याचं कारण शिवबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपला हा पाठीमागचा हिशोब आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी 2 उपाय आहेत. एक आहे योग बल आणि दुसरा आहे भोग बल. योग बलाच्याही आधारे आपण आपले पाप कर्म भस्म करू शकतो आणि दुसरं म्हणजे सजा भोगूनही आपण आपले पाप कर्म भस्म करू शकतो. जे योग बलाने पाप कर्म भस्म करणार आणि दैवी गुण आपल्यामध्ये धारण करणार ते सर्व आत्मे सतयुगामध्ये येणार. जे कमी प्रमाणात योग बल धारण करणार ते त्रेतायुगामध्ये येणार आणि जे सजा भोगून वरती परमधामला जाणार ते सर्व आत्मे द्वापर युगापासून खाली येणार, सृष्टीरूपी रंगमंचावर आपला पार्ट प्ले करण्यासाठी. तर अशा पद्धतीने ही कर्मांची गहन गती आहे. तर आपण ही कर्मांची गहन गती समजावून घेऊन जर प्रत्येक कर्म करत गेलो आणि आपल्या जीवनामध्ये योग बलालाही महत्व दिलं किंवा आपलं जीवन योगी जीवन बनवलं तर या भोग बलापासून आपण मुक्त होऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला 4 पॉइंट समजावून घेणं आवश्यक आहे. एक म्हणजे परमधाम मध्ये कायमचं जाऊन राहणं आणि या पृथ्वीरूपी स्टेजवर आपली भूमिका करण्यासाठी न येणं याला मोक्ष असं म्हणतात. थोडा वेळ परमधाम मध्ये राहणं आणि पुन्हा इथं पार्ट प्ले करण्यासाठी येणं हे थोड्या वेळाचं परमधाम मध्ये जे राहणं आहे त्याला मुक्ती म्हणतात. सतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या दुःखांपासून आणि अशांतीपासून मुक्त होणं याला जीवन मुक्ती असं म्हणतात. आणि द्वापर युगामध्ये आणि कलियुगामध्ये जीवन जगत असताना विकारांच्या आणि दुःखांच्या वशीभूत होऊन जगणं याला म्हणतात जीवन बंध, म्हणजे जीवन एक बंधन अनुभवतं. तर या 4 पैकी आपला हा जो पुरुषार्थ चाललेला आहे हा जीवन मुक्तीसाठी चाललेला आहे. जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या दुःखांपासून आणि विकारांपासून मुक्त राहून आनंदी जीवन जगण्यासाठी आपला हा पुरुषार्थ चाललेला आहे. म्हणजे जीवन जगणं वाईट नाही आहे, पण याच्यामधले विकार, याच्यामधली दुःख आपल्याला त्रास देत आहेत आणि त्यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे. तसं पाहिलं तर आपल्याला जीवनातून मुक्ती नको आहे, तर आपल्या आत्म्याचे नॅचरल संस्कार आहेत कर्म करण्याचे आणि त्यामुळे आपल्याला जीवनातून किंवा कर्मातून मुक्ती आत्म्याला नको आहे. तर आत्म्याला मुक्ती पाहिजे आहे विकारांपासून आणि दुःखांपासून. ती प्राप्त करण्यासाठी आपण आपलं योग बल वाढवलं आणि शिवबाबा ज्याप्रमाणे श्रीमत देत आहेत त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये दैवी गुणांची धारणा रोज करत गेलो तर ही जीवनमुक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर सृष्टी चक्र
आपण शिडीच्या रूपामध्ये पाहिलं, कारण त्यामध्ये उतरती कळा होत जाते. ती शिडी आपण आज वृक्षाच्या रूपामध्ये पाहणार आहे. कारण ज्याप्रमाणे एखादा वृक्ष हळूहळू वाढत जातो, त्याचप्रमाणे या सृष्टी चक्रामध्ये सुद्धा लोकसंख्या हळूहळू वाढत गेली आणि म्हणून आपण ते चक्र वृक्षाच्या रूपामध्ये पाहणार आहोत. तर या मनुष्य सृष्टीची तुलना एका वृक्षासोबत केलेली आहे. तर वृक्षामध्ये सर्वात महत्वाचं त्याचं बीज असतं. वृक्षाची निर्मिती बीजापासून होते. तर हा जो मनुष्य सृष्टीचा वृक्ष आहे, याचा बीज आहे परमात्मा. शिवबाबा याचा बीज आहे. शिवबाबा ज्यावेळी सृष्टीवर येतात संगम युगामध्ये, त्यावेळी ते प्रजापिता ब्रह्मा यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्याद्वारे ब्राह्मणांची स्थापना करतात. तर ब्राह्मण म्हणजे प्रजापिता ब्रह्मा यांची अलौकिक संतान म्हणजे ब्राह्मण. तर हे ब्राह्मण म्हणजे या वृक्षाची मुळं आहेत. हेच ब्राह्मण सतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये देवी देवता बनतात. तर सतयुग आणि त्रेतायुग हे या वृक्षाचा बुंधा आहे. सतयुग आणि त्रेतायुग म्हणजे वृक्षाचा बुंधा आहे. त्यानंतर द्वापर युगामध्ये हे देवी देवता जे स्वतः पूज्य होते, तेच पुजारी बनतात आणि साइड बाय साइड हे बाकीचे धर्म स्थापन होतात. तर हे धर्म म्हणजे या वृक्षाच्या फांद्या आहेत. कलियुगामध्ये आल्यानंतर ही अनेकता आणखी वाढत जाते आणि वृक्ष पूर्णपणे जर्जरीभूत होतो कलियुगाच्या अंतिम समयाला. मग शिवबाबा प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे नवीन वृक्षाची स्थापना करतात आणि शंकराद्वारे जुन्या वृक्षाचा विनाश करतात. तर आता एकीकडे स्थापनेचंही कार्य चालू आहे प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे आणि दुसरीकडे विनाशाचंही कार्य चालू आहे शंकराद्वारे. आपण पाहिलेलं आहे 3 प्रकारे विश्वामध्ये आता हा विनाश चालू आहे. एक म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांच्या द्वारे विनाश चालू आहे. आधुनिक साधनांच्या द्वारे या जुन्या नरकाचा म्हणजे द्वापरयुग आणि कलियुग याला आपण नरक म्हणतो. तर ह्या नरकाचा विनाश चालू आहे. दुसरं म्हणजे ग्रहयुद्ध. घराघरामध्ये कलह क्लेश चालू आहेत. त्याद्वारे पण विनाश चालू आहे. आणि तिसरं म्हणजे नैसर्गिक आपत्तींच्या द्वारे सुद्धा विनाश चालू आहे. तर या 3 मार्गांनी एकीकडे विनाश पण चालू आहे आणि दुसरीकडे प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे या नवीन वृक्षाची स्थापना पण चालू आहे. तर हा जो वृक्ष आहे याच्यामध्ये आपण कुठे आहे तर मुळामध्ये आहे. कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात हे मुळामध्ये पण आहे आणि सर्वात वरती पण आहे. पण आपला मुख्य रोल मुळांसारखा आहे आणि त्यामुळे इथं हे ब्राह्मण मुळामध्ये दाखवलेले आहे. तर मुळांचं काम काय असतं? बीजाकडून घेणं आणि वृक्षाच्या पानापानापर्यंत ते पोहोचवणं हे मुळांचं काम असतं. त्याच पद्धतीने आपलाही महत्वाचा रोल या सृष्टी चक्रामध्ये आहे. तो म्हणजे बीजाकडून घेणं म्हणजे शिवबाबांकडून घेणं ज्ञान, गुण, शक्ती हे सगळं शिवबाबांकडून घेणं आणि इतर प्रत्येक आत्म्यापर्यंत ते पोहोचवणं हे आपलं महत्वाचं काम आहे. तर आपण प्रत्येक आत्म्याशी आपलं रिलेशन आहे कारण आपण मुळामध्ये आहोत. तर ह्या सृष्टीवरचे जे सर्व आत्मे आहेत यांचा आपापसामध्ये काय संबंध आहे हे या वृक्षावरून स्पष्ट होतं की सर्व आत्मे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत.
ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षामध्ये सर्व पानं, सर्व फांद्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात, त्याचप्रमाणे या कल्पवृक्षामध्ये सुद्धा हे सर्व आत्मे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. सर्व फांद्या बीजाशी कनेक्टेड आहेत, सर्व पानं बीजाशी कनेक्टेड आहेत, म्हणजे हे सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. तर हा मनुष्य सृष्टीचा जो वृक्ष आहे, याला कल्पवृक्ष असं म्हणतात. कारण एक चक्र जे आहे त्याला एक कल्प म्हणतात आणि या एका चक्राचा हा वृक्ष आहे, म्हणून याला म्हणतात कल्पवृक्ष. आता खरा जो वृक्ष आहे तो उलटा आहे. कारण बीज जो परमात्मा शिवबाबा आहे तो वरती आहे, परमधाम मध्ये आहे. बीज वर आहे आणि हा सगळा विस्तार खाली आहे. आणि त्यामुळे खरा जो वृक्ष आहे तो उलटा आहे, परंतु आपल्याला समजण्यासाठी हा वृक्ष सुलटा दाखवलेला आहे. याचं वर्णन गीतेमध्ये सुद्धा आहे. ऊर्ध्व मूलः अधः शाखाः, म्हणजे हा वृक्ष उलटा आहे आणि त्याचा बीज जो आहे तो परमात्मा शिवबाबा आहे. आपण आतापर्यंत असं ऐकत आलो की कल्पवृक्षाच्या खाली बसल्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. कल्पवृक्षाच्या खाली बसायचं अर्थात या कल्पवृक्षाचा जो बीज आहे त्या परमात्म्याशी कनेक्ट व्हायचं, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. कारण शिवबाबा सगळ्या संपत्तीचाही सागर आहे, सगळ्या गुणांचाही सागर आहे, शक्तींचाही सागर आहे. आपल्याला जे सगळ्या प्रकारची मदत पाहिजे असते या मदतीचाही तो सागर आहे. त्यामुळे त्याच्याशी जर आपण कनेक्ट झालो तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आपण वैजयंती माला पाहिली असेल, जी आपण जपमाळ असते त्याला वैजयंती माला असं म्हणतात, म्हणजे विजयाची ती माला असते. तर त्याच्यामध्ये एक तर सुरुवातीला फूल असतं, त्यानंतर डबल मणी असतात आणि त्यानंतर 108 मणी दाखवलेले असतात. तर त्याच्यामधलं फूल म्हणजे शिवबाबा आहे, डबल मणी म्हणजे ब्रह्मा आणि सरस्वती आहे आणि त्यानंतर हे ज्ञान ऐकणारे जे ब्राह्मण आहेत त्यांच्यामधले पहिले 108 म्हणजे हे 108 मणी आहेत. तर अशा पद्धतीने या 108 विजयी आत्म्यांचं प्रतीक, त्याचबरोबर ब्रह्मा आणि सरस्वती यांचं प्रतीक आणि यांचा रचयिता जो शिवबाबा आहे यांचं प्रतीक म्हणजे वैजयंती माला असते, ज्याचं आपण गायन पूजन करत असतो. तर ही मनुष्य सृष्टी जी आहे ही हळूहळू वाढत गेलेली आहे. जसं या ठिकाणी बीज खाली आहे, त्यानंतर ब्राह्मण आहेत, त्यानंतर सतयुगामध्ये देव आत्मे आहेत. सतयुगामध्ये ही संख्या कमी असते, त्रेतायुगामध्ये ती हळूहळू वाढत जाते, द्वापर युगामध्ये फांद्या फुटायला लागतात, म्हणजेच बाकीचे धर्मांची स्थापना होते. इथे द्वापर युगात लोकसंख्या आणखीच वाढते. हे द्वापर युगातले सगळे कलियुगामध्ये येतात आणि प्लस वरून पण आत्मे परमधाम मधून येत राहतात, त्यामुळे लोकसंख्या आणखीच वाढत जाते. कलियुगाच्या अंतिम समयाला वृक्ष पूर्ण मोठा होतो, म्हणजे तो जीर्ण शीर्ण जडीभूत होतो आणि मग शिवबाबा ब्रह्माद्वारे नवीन वृक्षाची स्थापना आणि जुन्या वृक्षाचा विनाश करतात. तर अशा पद्धतीने कल्पवृक्षामध्ये लोकसंख्या हळूहळू वाढत गेलेली दिसत आहे. त्यानंतर सर्व आत्मे कुणाशी कनेक्टेड आहेत? शिवबाबांशी कनेक्टेड आहेत, हे पण याच्यावरून स्पष्ट होतं. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 3 पॉइंट स्टडी केले. एक म्हणजे आत्मा, दुसरं म्हणजे परमात्मा, तिसरं म्हणजे कल्पवृक्ष आणि त्याचबरोबर चौथा पॉइंट ही आपण अभ्यासला, तो म्हणजे राजयोग. तर अशा 4 पॉइंट्सचा आपण
डिटेलमध्ये विस्तारित रूपामध्ये अभ्यास केला. हे सर्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण हे जे आहे ज्ञान, हे कंटिन्यू ठेवणं पण गरजेचं आहे. कारण फक्त आपण थोडे दिवस ऐकलं आणि नंतर सोडून दिलं, तर त्याचा इतका इफेक्ट नाही राहणार. जसं कोणतंही ज्ञान, त्याचा जर रोज वापर होत असेल, ॲप्लिकेशन होत असेल, तर त्याच्यामध्ये आपण एकदम प्रगल्भ बनत जातो. त्याच पद्धतीने हे जे आत्म्याचं ज्ञान आहे, हे जे ईश्वरीय ज्ञान आहे, हे सुद्धा रोज अभ्यासणं आवश्यक आहे. तर आतापर्यंत आपण हे जे पाहिलं, हे सगळं आपल्याला शिवबाबांनी सांगितलं होतं, प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे. पण हे आपण आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दांमध्ये ऐकलं. शिवबाबांनी डायरेक्टली जे ब्रह्माबाबांच्या द्वारे सांगितलेलं आहे, ते जे ज्ञान आहे, त्याला मुरली असं म्हणतात. परमात्म्याची महावाक्य ब्रह्माद्वारे जशी सांगितली गेली, तशीच आहे तसं ज्या रूपामध्ये आहे, त्याला मुरली असं म्हणतात. तर ही ईश्वरीय महावाक्य म्हणजे मुरली आहे. तर मुरली ही रोज ऐकणं हा आपला पहिला नियम आहे. कारण मुरली हे आपल्या आत्म्याचं जेवण आहे. जसं शरीराला रोज जेवणाची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने आपल्या आत्म्याला सुद्धा रोज ज्ञानाची आवश्यकता आहे. रोज जेवणं जसं गरजेचं आहे, तसंच रोज ज्ञान ऐकणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कारण मुरली म्हणजे आपल्या आत्म्याचं जेवण आहे. आणि म्हणून बऱ्याच आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा स्पिरिच्युअल कार्यक्रमांमध्ये जेवणाला विशेष महत्त्व असतं. तसं तर सर्वजण आपापल्या घरी जेवतच असतात. तरी सुद्धा जेवणाला विशेष महत्त्व दिलं जातं. कारण ईश्वराच्या आठवणीत बनवलं गेलेलं शुद्ध अन्न खाल्ल्यानंतर आपलं मन शुद्ध होतं. हे एक त्यामध्ये मागे कारण आहे. आणि दुसरं म्हणजे की ज्यावेळी आपली आत्मा ज्ञान घेते, त्यावेळी ती शक्तिशाली बनते आणि मग बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर ह्या आत्म्याच्या भोजनाचं प्रतीक म्हणून त्या भोजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. ज्यावेळी मोठे-मोठे समारंभ असतात, त्यावेळी सुद्धा जेवणाला विशेष महत्त्व दिलं जातं. वास्तविक पाहता कोणतं जेवण विशेष महत्त्वाचं आहे? तर हे आत्म्याचं जे भोजन आहे, ज्ञानाचं भोजन, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे ज्ञान रोज ऐकणं म्हणजे हे ज्ञान स्नान आहे, ज्याद्वारे आपली आत्मा पावन बनते. कारण पावन बनण्यासाठी आत्म्यामधले विचार शुद्ध होणं गरजेचं आहे. आत्म्यामधले विचार पहिल्यांदा निर्विकारी श्रेष्ठ होणं गरजेचं आहे. हे विचार परिवर्तनाचं कार्य या मुरलीच्या द्वारे होतं आणि आपली आत्मा शुद्ध आणि पावन बनते. आणि म्हणून हे ज्ञानस्नान रोज करणं महत्वाचं आहे. जसं शरीराचं स्नान रोज महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने आत्म्याचं हे ज्ञानस्नान सुद्धा रोज करणं महत्वाचं आहे. आणि या स्नानाचं प्रतीक म्हणून भक्तीमध्ये नदीमध्ये स्नान करणं, गंगा स्नान करणं किंवा ज्या ठिकाणी संगम असतो दोन नद्यांचा किंवा नदी आणि समुद्र यांचा संगम जिथं असतो, तिथं स्नान करणं महत्वाचं मानलं गेलं. ते स्नान शरीराला पावन बनवणार आहे, पण हे ज्ञानस्नान आपल्या आत्म्याला पावन बनवणार आहे. तर या ज्ञानस्नानाचं प्रतीक म्हणूनच भक्तीमध्ये ते स्नान करण्याला महत्त्व दिलं गेलं. म्हणजे हे स्नान करणं ही तशी कॉमन गोष्ट आहे ना, त्याला इतकं का महत्त्व दिलं गेलं? तर वास्तविक पाहता हे ज्ञानस्नान इतकं महत्त्वाचं आहे. कारण आत्म्यामध्ये ज्यावेळी श्रेष्ठ विचार निर्माण होतात,
त्याच वेळी बोलणं श्रेष्ठ होतं, त्यानुसार कर्म होतात, त्यानुसारच फळ आपल्याला प्राप्त होतं, त्यानुसारच सगळे रिलेशन्स मेंटेन होतात. म्हणजे आत्म्याचे विचार श्रेष्ठ बनणं अत्यंत महत्वाचं आहे. तर या ज्ञानस्नानाला विशेष महत्व आहे आणि भक्तीमध्ये त्या स्नानाला महत्व दिलं गेलं. तर हे ज्ञान रोज ऐकणं म्हणजे आपला हा पहिला नियम आहे. याच्यामध्ये 4 विषय बाबा रोज स्पष्ट करतात. त्यापैकी पहिला विषय म्हणजे ज्ञान. तर बऱ्याच गोष्टींचं आपल्या मनामध्ये अज्ञान आहे. ते दूर करण्यासाठी बाबा रोज आपल्याला नवीन-नवीन ज्ञानाचे पॉइंट स्पष्ट करत असतात. तर आपला पहिला विषय आहे तो म्हणजे ज्ञान. दुसरा विषय आहे योग. रोज ईश्वराची आठवण करणं, मन बुद्धीला त्याच्यामध्ये एकाग्र करणं म्हणजे योग. तर रोज बाबा आपल्याला योगाचंही महत्त्व सांगतात. योग कसा करायचा हेही सांगतात. तर हा आपला दुसरा विषय आहे योग. तिसरा विषय आहे तो म्हणजे धारणा. आपण आपल्या जीवनामध्ये कोणते दिव्य गुण आज धारण करायचे आहेत, तर ते बाबा रोज आपल्याला रोजच्या मुरलीद्वारे सांगत असतात. तर तो विषय म्हणजे धारणा. कारण आपल्याला शिवबाबांनी लक्ष्मी नारायण समान बनण्याचं लक्ष दिलेलं आहे. लक्ष्मी नारायण या 2 कंप्लीट पर्सनॅलिटीज आहेत. आपल्याला त्यांच्या समान बनायचं आहे. तर ते आपण एका दिवसात नाही बनू शकणार. त्यासाठी रोज अभ्यास करणं गरजेचं आहे. रोज त्यांच्यासारखा एखादा दिव्य गुण आपण आपल्यामध्ये धारण करणं आवश्यक आहे. रोज आपण हे दिव्य गुण आपल्यामध्ये धारण करत गेलो, रोज आपण मुरली ऐकत गेलो, तर आपल्यामध्ये त्यांच्यासारखी दिव्यता येत जाणार. हा आपला तिसरा विषय आहे तो म्हणजे धारणा. आणि त्यानंतर चौथा विषय आहे तो म्हणजे सेवा. आपल्याला हे जे प्राप्त होत आहे, ज्ञान, योग, धारणा यांच्याद्वारे सुख, शांती, आनंद, प्रेम हे जे काही ईश्वरीय गुण, वरदान प्राप्त होत आहेत, हे दुसऱ्यांना देण्यासाठी मदत करणं म्हणजे आपला चौथा विषय आहे सेवा. तर हा चौथा विषय जो आहे सेवा, हा ह्या पहिल्या 3 विषयांवर अवलंबून आहे. आपण ज्ञान, योग, धारणा या विषयांमध्ये एक्सपर्ट बनत गेलो, तर चौथा विषय जो आहे सेवेचा, तर तो त्यामध्येही आपण आउट ऑफ आउट मार्क्स मिळवू शकतो. कारण पहिले 3 विषय जर आपल्याकडून परफेक्ट झाले, तर शिवबाबा आपल्याकडून सेवा आपोआपच करून घेतात. तर सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण त्याद्वारे आपल्याला अनेकांच्या दुवा प्राप्त होत असतात. सेवेच्या द्वारे आपली आत्मा शक्तिशाली बनते आणि आपण जे ज्ञान प्राप्त करत आहोत त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे सेवा आहे. तर सेवा हाही महत्वाचा विषय आहे. तर या सेवा पण बाबांनी आपल्याला 3 प्रकारच्या सेवा करायला सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिली सेवा म्हणजे मनसा सेवा. मनातून सगळ्यांप्रती श्रेष्ठ शुभ विचार करणं म्हणजे मनसा सेवा आहे. दुसरी सेवा म्हणजे वाचा सेवा. मुखाने आपण एकमेकांना ज्ञान सांगणं म्हणजे वाचा सेवा आहे. आणि तिसरी सेवा म्हणजे कर्मणा सेवा. आपण आपल्या कर्मांच्या द्वारे सेवा करणं ही पण एक सेवा आहे. तर अशा पद्धतीनं या 3 प्रकारच्या सेवा आपल्याला करत जायचं आहे. तर आपण संपन्न बनल्यानंतर सेवा करायची आहे असं नाहीये. तर आपल्याला आता इथं बॅलन्स ठेवायचा आहे. ज्ञान, योग, धारणा, सेवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साइड बाय साइड करत राहायचं आहे. ज्ञान पण घेत राहायचं आहे, योग पण करत राहायचा आहे, धारणा पण करत राहायचं आहे आणि साइड बाय साइड दुसऱ्यांची सेवा पण आपण करत राहायचं आहे. संपूर्ण बनल्यानंतर आपण सेवा करायची जर म्हटलं, तर त्यानंतर इतका वेळ आपल्याकडे असणार नाहीये. त्यामुळं आता आपल्याला ह्या सगळ्यांचा बॅलन्स वर्तमानमध्ये ठेवणं आवश्यक आहे. तर ही जी मुरली आहे, याच्यामध्ये जे ज्ञान आहे,
हे शिवबाबांनी ब्रह्माबाबांच्या द्वारे 1936 ते 1969 या दरम्यान सांगितलेलं हे ज्ञान आहे. त्याचं आपण आता रिव्हिजन करत आहोत. 1936 ते 1969 या दरम्यान ब्रह्माबाबा आपल्यासारखे साधारण मनुष्य होते. तर शिवबाबांनी ब्रह्माच्या साकार देहाद्वारे जे ज्ञान सांगितलं त्याला साकार मुरली असं म्हणतात. सोमवारपासून शनिवारपर्यंत आपण साकार मुरलीचा अभ्यास करत असतो. 1969 नंतर ब्रह्माबाबा अव्यक्त झाले. मग शिवबाबा ब्रह्माबाबांच्या अव्यक्त देहाद्वारे दादींच्या साकार देहामध्ये यायचे, गुलजार दादींच्या साकार देहामध्ये यायचे आणि आपल्याला ज्ञान सांगायचे. तर 1969 पासून 2017 पर्यंत शिवबाबांनी ब्रह्माबाबांच्या अव्यक्त देहाद्वारे आणि दादींच्या साकार देहाद्वारे जे ज्ञान सांगितलं त्याला अव्यक्त मुरली असं म्हणतात. तर आपण सोमवार ते शनिवार साकार मुरलीचा अभ्यास करतो आणि रविवारी आपण अव्यक्त मुरलीचा अभ्यास करतो. तशा पद्धतीनं या 2 प्रकारच्या मुरली असतात. साकार मुरलीमध्ये बाबांनी बेसिक पॉइंट स्पष्ट केलेले आहेत आणि अव्यक्त वाणीमध्ये बाबांनी हे डीप गुह्य पॉइंट स्पष्ट केलेले आहेत. एकाच पॉइंटच्या डीप मध्ये बाबांनी ज्ञान अव्यक्त वाणीमध्ये दिलेलं आहे. तर आजची जी साकार मुरली आहे ही 18 तारखेची आहे. प्रत्येक तारखेची मुरली वेगवेगळी असते. तर या आजच्या मुरलीमध्ये ही मुरली हिंदीमध्ये आहे. याच्यामध्ये बाबा सांगत आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला मुख्य वाक्य असतं, सारांश असतो सगळ्या मुरलीचा, त्याला महावाक्य म्हणतात. बाबा मुरलीची सुरुवात मीठे बच्चे अशी करतात. मीठे बच्चे अर्थात गोड मुलांनो. मीठे बच्चे याद में रहकर दूसरों को याद का अभ्यास कराओ. योग कराने वाले का बुद्धि योग इधर उधर भटकना नहीं चाहिए. मीठे बच्चे याद में रहकर दूसरों को याद का अभ्यास कराओ. योग कराने वाले का बुद्धि योग इधर उधर भटकना नहीं चाहिए. तर बाबा सांगतायत की स्वतः बाबांची याद करायची आहे आणि दुसऱ्यांनाही बाबांची याद करवण्यासाठी मदत करायची आहे. जसं आपल्याला अनुभव आहे की एखादा व्यक्ती जर टेन्शन मध्ये असेल तर तो दुसऱ्यांना पण टेन्शन देतो, तो दुसऱ्यांना पण टेन्शन मध्ये आणतो. त्याच पद्धतीने आपण जर बाबांच्या यादमध्ये असेल तर आपण दुसऱ्यांना सुद्धा बाबांची याद करायला मदत करू शकतो. तर आपण स्ट्रेस फ्री राहणं आणि दुसऱ्यांनाही स्ट्रेस फ्री बनवणं हे आपलं मुख्य काम आहे. आपण बाबांच्या यादमध्ये राहणं आणि दुसऱ्यांनाही बाबांची याद करायला मदत करणं हे आपलं महत्वाचं काम आहे. आणि आपण दुसऱ्यांना बाबांची याद करवायची असेल तर पहिल्यांदा आपला बुद्धियोग इकडं तिकडं भटकला नाही पाहिजे. त्यानंतर रोजच्या मुरलीमध्ये एक प्रश्न असतो, किन बच्चों के ऊपर बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है, उन्हें कौन सा ध्यान जरूर देना चाहिए. उत्तर आहे, जो निमित्त टीचर बनकर दूसरों को योग कराते हैं उन पर बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है. अगर योग कराते समय बुद्धि बाहर भटकती है तो सेवा के बजाय डिससर्विस करते हैं. सेवा म्हणजे सगळ्यांना बाबांपर्यंत घेऊन जाणं आणि डिससर्विस म्हणजे सगळ्यांना बाबांपासून दूर करणं. इसलिए यह ध्यान रखना है कि मेरे द्वारा पुण्य का काम होता रहे. तर अशा पद्धतीने बाबांनी आज सांगितलेलं आहे, स्वतः बाबांची याद करायची आणि दुसऱ्यांनाही बाबांची याद करवण्यासाठी मदत करायची. तर आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहे समोर ती मुरली आहे. अशा प्रकारची रोज वेगवेगळी मुरली असते.
या मुरलीचं 17 भाषांमध्ये ट्रान्सलेशन होतं. तर गीत आहे ओम नमो शिवाय. ब्रह्मा बाबा ज्यावेळी साकारमध्ये होते, त्यावेळी बाबा म्हणजे आपली बाबांची गीतं बनली नव्हती. त्या भक्तीमधली बाबा गीतं लावायचे आणि त्याचा अर्थ सांगायचे. तसं इथं बाबांनी ओम नमः शिवाय हे गीत लावलेलं. तशी अनेक अशी गीतं आहेत भक्तीमधली किंवा जुन्या फिल्म मधली, त्याचा अर्थ बाबा आपल्याला समजावून सांगतात. त्यांनी ते लिहिलं देवी देवतांसाठी किंवा मनुष्यांसाठी, पण आपण ऐकताना ते ऐकायचं शिवबाबांसाठी. तर अशा पद्धतीने लौकिकला अलौकिक मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे पण राजयोग आहे. निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे सुद्धा राजयोग आहे. त्यानंतर शेवटी बाबा आपल्याला स्वतः नमस्कार करतात. आतापर्यंत आपण ईश्वराला नमस्कार करत आलो, पण मुरलीच्या शेवटी बाबा स्वतः आपल्याला नमस्कार करतात. मीठे मीठे सिकिल दे बच्चों प्रति, मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग, रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. मीठे मीठे सिकिल दे बच्चों प्रति, मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग, रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. तर याच्यामधल्या प्रत्येक शब्दाचा ठराविक अर्थ आहे. मीठे मीठे सिकिल दे बच्चों प्रति. सिकिल दे अर्थात जे जास्त काळापासून बाबांपासून दूर झालेले आहेत आणि आता भेटलेले आहेत, अर्थात लॉंग लॉस्ट अँड नाऊ फॉन्ड. आपण 5000 वर्षापूर्वी बाबांपासून बिछडलो आणि आता भेटलेलो आहे. तर अशा अतिप्रिय मुलांच्या प्रती मात पिता बाप दादा म्हणजे शिवबाबा आणि ब्रह्मा बाबा यांचा नमस्कार. त्यानंतर रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. याच्यामध्ये शिवबाबा म्हणजे आपले आत्मिक पिता आहेत आणि आपण त्यांची आत्मिक मुलं आहोत. तर आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार असा त्याचा अर्थ आहे. आपण मुरलीनंतर बाबांना नमस्ते म्हणतो. तर मी सांगेन त्याच्या मागे म्हणायचं आहे रूहानी बच्चों का, रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते. त्यानंतर या 4 पानांमधनं आपण काय धारण करायचं आहे, त्यासाठी आहे धारणा के लिए मुख्य सार. पहिला पॉइंट आहे राजाई का मेडल लेने के लिए सबकी दिल को खुश करना है. आपण पाहिलं की सतयुगानंतर येणार आहे संगम युगानंतर येणार आहे सतयुग. संगम युगामध्ये जसा पुरुषार्थ आपण करणार तसं पद आपल्याला सतयुगामध्ये प्राप्त होणार. सतयुगामध्ये राजाई प्राप्त करायची असेल तर आता आपल्याला काय केलं पाहिजे, तर सगळ्यांच्या मनाला आपण खुश केलं पाहिजे. बहुत बहुत रहमदिल बन अपना और सर्व का कल्याण करना है. हड्डी सेवा करनी है. हड्डी सेवा म्हणजे अगदी मनापासून सेवा आपल्याला करायची आहे. दूसरा पॉइंट आहे देह अभिमान में आकर डिसर्विस नहीं करनी है. सदा पुण्य का काम करना है. आप समान ब्राह्मण बनाने की सेवा करनी है. आपल्यासारखं आपण इतरांना बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व्हिसेबल का रिगार्ड रखना है. जे सेवा करणारे आहेत त्यांचा बाबा सांगतात मान ठेवा, मग ते वयाने आपल्यापेक्षा लहान असू देत किंवा मोठे असू देत. त्यानंतर बाबा रोज आपल्याला एक वरदान देतात, याद और सेवा के डबल लॉक द्वारा सदा सेफ, सदा खुश और सदा संतुष्ट भव. याद और सेवा के डबल लॉक द्वारा सदा सेफ, सदा खुश
और सदा संतुष्ट भव. आपलं मन जर यादमध्ये बाबांच्या बिझी असेल आणि आपलं शरीर सेवेमध्ये बिझी असेल, तर हे डबल लॉक आहे. डबल लॉक असेल तर आपण सदा सुरक्षित राहणार, सदा खुश राहणार आणि सदा संतुष्ट राहणार. सारा दिन संकल्प, बोल और कर्म बाप की याद और सेवा में लगा रहे. हर संकल्प में बाप की याद हो. बोल द्वारा बाप का दिया हुआ खजाना दूसरों को दो. कर्म द्वारा बाप के चरित्रों को सिद्ध करो. अगर ऐसे याद और सेवा में सदा बिजी रहो तो डबल लॉक लग जाएगा, फिर माया कभी आ नहीं सकती. जो इस स्मृति से पक्का लॉक लगाते हैं वो सदा सेफ, सदा खुश और सदा संतुष्ट रहते हैं. स्लोगन है, बाबा शब्द की डायमंड चाबी साथ हो तो सर्व खजानों की अनुभूति होती रहेगी. बाबा शब्द की डायमंड चाबी साथ हो तो सर्व खजानों की अनुभूती होती रहेगी. तर बाबा शब्द ही एक डायमंड चाबी आहे, म्हणजे हिऱ्याची चाबी आहे, ज्याच्या आधारे आपल्याला बाबांचा सगळा खजाना प्राप्त होतो. मनापासून आपण बाबा म्हटलं, मनापासून बाबांची आठवण केली, तर बाबांचा जो खजाना आहे तो आपल्याला प्राप्त होणार आहे. ओम शांती. तशा पद्धतीने रोज मुरली ऐकणं हा आपला पहिला नियम आहे. मुरली हे आत्म्याचं भोजन आहे. आत्म्याला पावन बनवणारं हे ज्ञान स्नान आहे. तर रोज आपण सर्वांनी ही मुरली ऐकायची आहे. तर आपल्याला मुरलीची लिंक उद्यापासून पाठवली जाईल. तर आपण त्या लिंक वरती जाऊन रोजची मुरली ऐकावी ही आपल्याला सर्वांना आदरणीय बहिणजींच्या वतीने आणि सर्व बहिणींच्या वतीने आणि अव्यक्त बापदादांच्या वतीने नम्र विनंती आहे. आता आपण काही क्षणांसाठी आपल्या अंतर्मनामध्ये जायचं आहे आणि बाबांची आठवण करायची आहे. काही क्षणांसाठी आपण आपल्या अंतर्मनामध्ये जायचं आहे. या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती मी आत्मा शांत स्वरूप आहे. शिव बाबा कल्पवृक्षाचे बीजरूप आहे. बीजरूप शिवबाबांच्या सानिध्यामध्ये मी आत्मा सर्व गुणांनी आणि शक्तींनी संपन्न मास्टर बीज रूप बनत आहे. शिव बाबांकडून येणाऱ्या शक्ती
माझ्याद्वारे कल्पवृक्षामधील सर्व आत्म्यांना प्राप्त होत आहे. मी आत्मा गहन शांतीचा अनुभव करीत आहे. माझ्याद्वारे शांती संपूर्ण विश्वामध्ये प्रवाहित होत आहे. ओम शांती.